तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर 3 वाजता आलो आहे ड्युटीवर. तर आज आपल्याला पनीर ड्रॅगन आणि व्हेज मंचुरियन बनवायचं होतं. पनीर ड्रॅगनसाठी पनीर कापतच होतो की सरनी सर्व किचन स्टाफला बाहेर बोलवून घेतलं मीटिंगसाठी. काहीतरी ते सर्व्हिस स्टाफवाल्याचे काहीतरी डाऊट आहेत म्हणे, ते क्लिअर करून घ्यायचे. या सर्व्हिस स्टाफवाल्याचं काही नवीन नाही, याचं रोजच आहे, काही ना काही पिना मारतच राहतात. बाकी किचन स्टाफचा रोला बघा, सगळेजण बसलेले आहेत आणि सर्व्हिस स्टाफ पुरा उभं टाकलाय. उगाच शेप म्हणत म्हणलो माय. त्याच्यानंतर आलो मध्ये ड्रॅगन बनवायला लागलो. हे ड्रॅगन बनवायचं म्हटलं की लई जोर जाते. एक एक नूडल्स बरोबर पकडून लपटावं लागते. हे केलं बघा कसं तरी 7-8 पोर्शन रेडी. नंतर रेड कोटिंग बनवून घेतली. त्याच्यानंतर त्याला तेलामध्ये फ्राय केलं. मी जर थोडं जास्त प्रमाणामध्ये रेडी करतोय, कारण की उद्या ते वेलेंट काय म्हणतात त्यात ह्या समजून ते उद्या आहे, त्याच्यामुळे थोडं जास्त प्रमाणात रेडी करायलो. बाकी याला ओळखतं का नाही, पवन आपला हेल्पर. बाकी काही शिकवू ना शिकव, मंचुरियन बनवायचं मात्र शिकलं भाऊ एका वर्षात. त्याच्यानंतर मंचुरियन बनवायला लागलो. मसाला वगैरे सगळं आपल्या पवननं मिक्स केला होता. झाले बघा आपले मंचुरियन बनवून. फुल टोपलं भरून रेडी केले, कारण की उद्या ते हे नाही काय ते हे ते डेकोरेशन दुनियाचं भारी केले. उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला डेकोरेशन. की झालं आपला सगळं मिजा रेडी करून. त्याच्यानंतर पवनने साफसफाई करून सेटिंग वगैरे सगळी पद्धतशीर लावून घेतली. बघा हे रेडी. बाकी आपली फॅन फॉलोईंग बघा, पुरं हॉटेलमध्ये मयच व्हिडिओ बघतात रे बाई सगळेजण. 7 वाजता आता फुल गर्दी चालू होती. चहाचे 2 घोट मारतो, मूड पुरा फ्रेश होऊन जाते. तर चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.